तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी खूप दिवसातून खरं तर व्लॉग करते आहे. तर मुलांना सुट्टी होती आणि म्हणजे संस्कारला सुट्टी होती. ॲक्च्युली संस्कारला 10 दिवसांची सुट्टी होती, म्हणून आम्ही वन डे ट्रिप म्हणजे एक नाईट स्टेचा असं ट्रिप आम्ही प्लॅन केला आणि पंचगणी महाबळेश्वरला आम्ही निघालो होतो. तर मस्त एन्जॉय करत आणि संस्कार खूप मस्ती करत होता. तर अशा पद्धतीने थोडेसे 2-3 तासात आम्ही पोचलो. तिथे हॉटेलमध्ये ऑलरेडी हॉटेल बुक केलेलंच होतं. चेक इन करून आम्ही रूममध्ये गेलो आणि रूम तसं छान होतं, कारण आम्ही चौघांसाठी रूम बुक केलेलं होतं. आल्या त्यांचं सरांनी ताक ऑर्डर केला, आम्ही सर्वांनी कॉफी घेतली. तिथलं सिनरी एवढी छान होती ना, जवळच ते डॅम आणि परत स्विमिंग पूल, खूप छान नजारा होता. ऊन खूप होतं, पण तिथं थंड हवेच्या ठिकाणात थोडंसं असं प्रसन्न वातावरण वाटत होतं, आपल्यापेक्षा तर नेहमीपेक्षा जास्त. आणि या सगळ्यांना रेस्ट करण्यात जास्त इंटरेस्ट होता. थोडा वेळ रेस्ट केला आणि मग आम्ही ठरवलं की आता चला आपण इथलं एक्सप्लोअर करूया, म्हणजे जाऊया आपण इथे. तर आम्ही त्यानंतर मॅप्रो गार्डनला गेलो. तर इथं आलो आणि पाचगणीमध्ये कोणी आलं आणि मॅप्रो गार्डनला गेलं नाही असं होऊ शकत नाही. तर खूप छान त्यांनी प्रत्येक वेळेला गेलं तर काहीतरी चेंजेस त्यांचे दिसतातच. तर यावेळेस पण मस्तपैकी हा धबधबा तयार केलेला होता आणि तिथे फिश वगैरे कलरफुल होते. त्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी, सरांना असं वाटतं मुलांनी खाऊ घ्यावा, चॉकलेट्स घ्यावेत, पण मुलांना माझ्या तिथला फॅन सगळ्यात जास्त आवडला आणि त्यासमोर जाऊन बसले. कुणी काही घ्यायला तयार नाही, काही नाही. शेवटी मीच काही चॉकलेट्स आणि मुलांसाठी काही स्नॅक्स वगैरे घेतले. खातील घरी आल्यानंतर तर खातील असा विचार करून घेऊन आले. त्यानंतर मुलांना तिथे म्हणजे नाही का आईस्क्रीम्स आणि तिथे अजून काय भेटतं बरं, पिझ्झा, त्याच्यानंतर सँडविचेस असं घेतलं होतं. तर आणि तिथं बाजूलाच स्ट्रॉबेरीची शेती होती. निरंजनला स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये जायचं होतं. ते नंतर आम्ही गेलोही. तिथून आम्ही शेतातून स्ट्रॉबेरी पण काढून घेतली. पण तत्पूर्वी इथं यांनी पिझ्झा आणि स्नॅक्समध्ये काही मागवलं होतं. तर पिझ्झा इथं बऱ्याचशा जणांनी ना, तुम्ही कधी पाचगणीला गेलात तर इथं मॅप्रोला गेलात तर पिझ्झा ऑर्डर करण्यापूर्वी विचार करा, कारण प्रत्येक टेबलवर पिझ्झा शिल्लक होता आणि बऱ्याच जणांनी खाल्ला नव्हता. तिथे सँडविचेस चांगले भेटले, फ्रेंच फ्राईज चांगले भेटले, आईस्क्रीम अप्रतिम आहेत तिथे. अगदी फ्लेवर जसेच्या तसे भेटतात आपल्याला ओरिजिनल. तर ते झालं आमचं तिथं खाऊन. त्याच वेळेला निरंजनचा विजाचा मेसेज आला आम्हाला की तुमचा विजा मुंबईमधून निघालेला आहे. तर त्यामुळे आम्ही अजून खुश, थोडेसे मी इमोशनल झाले. त्यानंतर मुलांना काही गेम्स तिथे खेळायचे होते. तर आता हे बघा, शूटिंगसाठी चाललेले आहेत, अगदी ओरिजिनल गनप्रमाणे. मला या गेमला काय म्हणतात माहीत नाही, पण मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि त्यांना एन्जॉय करताना बघून, कारण इतक्या वर्ष ना फक्त स्टडी आणि आमचे पण थोडेसे आर्थिक इश्यूज असल्यामुळं आम्ही पण कुठे जात येत नव्हतो. मुलांना कधीच असा एवढा वेळ भेटला नव्हता की स्वतःसाठी वेळ काढायला किंवा त्यांना घेऊन कुठेतरी. प्रत्येक वेळेला पैशांच्या मर्यादा किंवा असं असायचं, पण आता यावेळेस मुलांना मनसोक्त आम्ही पण म्हटलं की चला तुम्ही करा एन्जॉय. तर आता उन्हाळ्याच्या दिवसात फारसं तर आपण म्हणजे तिथलं सिनरी वगैरे बघणार किंवा इतकं उन्हात आपण फिरू शकत नव्हतो. तर मुलांनी मस्त गेम एन्जॉय केला आणि आम्ही इथून जाळीतून आम्ही दोघंजण पाहत होतो. त्यांनी असं वरतून ठेवलेलं आहे की तुम्ही सोबत आलेले लोक त्यांना बघू शकता तुम्ही, कसं त्यांचं ते शूटिंगचं चालू आहे. तर त्यांनी छान केलेलं होतं खरं इथं, की मुलांना तेवढंच आपलं त्या संस्कारला तर अगदी आर्मीसारखं फिलिंग आलं होतं. आणि मग मस्त एन्जॉय करत इथं काय झालं होतं, निरंजनने स्वतःच्या सगळ्या बुलेट संपवल्या, संस्कारच्या बुलेट शिल्लक राहिल्या होत्या. त्यानंतर मग गो कार्टिंगला गेलो आम्ही. गो कार्टिंगमध्ये मला खूप फोर्स करत होते पप्पांना आणि मला की चला तुम्ही पण नाही माझ्यामध्ये तेवढं, कारण मी तिथे बघत होते त्यांनी स्क्रीनवर लावून ठेवलेलं होतं ना यापूर्वी काय काय ॲक्सिडेंट तिथे झालेले आहेत ते, त्यामुळे मी तर विचारच नाही केला. पण मुलांना खूप एक्साइटमेंट होती गो कार्टिंगची, तर त्यांनी खूप छान एन्जॉय केलं बघा. आणि यांना नुसतं हे करायचं नव्हतं की फक्त चालवायचं असं नाही, त्यांना रेस लावायची होती. संस्कारला तर स्पेशली. आणि लास्टला त्याचं थोडंसं हे झालं की तो सेकंड नंबरला पोहोचला. त्याचं दुःख त्याला येईपर्यंत होतं, अरे यार मला थोडंसं नाही का तिथं झालं, मला असं स्पीडमध्ये नाही जाता आलं आणि मग मी सेकंड आलो वगैरे वगैरे. त्याचं पण खूप मुलांनी एन्जॉय केलं. म्हणजे त्यांचं खाण्याकडं वगैरे यापेक्षा जास्त ना
गेम्सवर खूप जास्त लक्ष होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने एन्जॉयही केलं. फक्त पॅराग्लायडिंगला जायचं होतं त्यांना, पण पॅराग्लायडिंगला त्यावेळेला आम्ही गेलो नाही. तिकडं टेबललँडला होतं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी गेलो, पण तिथं स्वतःच त्याचा मूड झाला की नको आता मला नाही पॅराग्लायडिंग करायचं. तर हे पहा तिथं त्यांचं गो कार्टिंग पण झालेलं आहे. आणि त्यानंतर आता आम्ही ठरवलं आता चला महाबळेश्वरला आता आपण वेण्णा लेकला जाऊया. मस्त सूर्यास्त होत होता आणि असं सगळ्या पाण्यावर सोनेरी किरणं, खूप छान सीन होता. तर आम्ही मला तर असं वाटत होतं ना की लांबूनच बघायला इतकं छान वाटते ते बोटिंगपेक्षाही, कारण तिथे खूप मोठी लाईन होती. संस्कार निरंजनने तिकीट्स काढून आणले आणि मग आम्ही बोटिंग केलं. संस्कारची मस्ती चालूच होती आणि जो आमच्यासोबत जे नाविक होते ना ते पण खूप म्हणजे फनी होते. संस्कारसोबत त्यांची मस्ती चाललेली होती आणि असं इतकं दिवसभर एवढी धावपळ, सकाळपासून निघालो होतो, सकाळपासून एवढे सगळे आम्ही ॲक्टिव्हिटीज करत होतो आणि त्यात आहे ना इथं पाणी असं शांत आणि एवढ्या उन्हाळ्यात ना तिथे असा गारवा असा जाणवत होता आपल्या स्किनवर. तर ते खूप छान वाटलं खरं. मग आम्ही दोघांनी बोटिंगचा मस्त आनंद घेतला. पहा हे, आणि ह्यात हे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. मस्त स्विमिंग वगैरे करून फोटोशूट करून तिथून पुढे आम्ही निघालो. पाचगणीमधून आम्ही टेबललँडला जाणार होतो आणि टेबललँडवर हे तर काय होतं, संस्कारला ना काहीतरी इथून असं मेमरीसाठी घ्यायचं होतं, पण त्याला ती काही वस्तू भेटत नव्हती. मग त्याला म्हटलं मी त्यापेक्षा आपण असं करू, इथून आपण एखादं प्लांट घेऊया जे आपल्याकडे ग्रो होईल आणि आपल्याला कायमचं लक्षात राहील. मग सरांना पण ही आयडिया आवडली आणि त्यांनी जाऊन एक 3-4 प्लांट्स इथून मस्तपैकी खरेदी केले आणि तिथून आम्ही नंतर टेबललँडला गेलो. टेबललँडवर हे पहा मुलं पप्पांसोबत मस्ती करत होते आणि त्यांचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढायसाठी त्यांना हे करत होते की तुम्ही अशा पोज द्या पप्पा. त्याच्यानंतर मग आता इथं होतं की हॉर्स रायडिंगला तर माझ्या निरंजनचं एवढं ऊन होतं, 11-11:30 वाजले असतील या दरम्यान आम्हाला, आणि मी आणि निरंजन तयारच नाही झालो. बस निरंजन त्याचे फोटो वगैरे काढायला, व्हिडिओज काढायला बाहेर गेला होता. मी तर गाडीतून शूट करत होते. मग त्याचे पप्पा त्याच्यासोबत जायला तयार झाले. आणि इथं असं होतं की पूर्वी आम्ही वेण्णा लेकच्या तिथं बसलो होतो घोड्यावर, तर ते आमच्यासोबत घोडा घेऊन चालत होते. इथं काय होतं की हे घोडा देत होते ताब्यात, तुम्ही आणा त्याला फिरवून, म्हणजे घोडे पण तेवढे वेल ट्रेन होते, ते सोबत जात होते पाठीमागं. पण इथं कसं हॉर्स रायडिंग, प्रॉपर हॉर्स रायडिंग म्हणजे करायला भेटत होतं. आणि हा बघा, हा इतका खुश होता आल्यानंतर की मला घोड्यावर म्हणजे मी प्रॉपर हॉर्स रायडिंग केलं म्हणून खुश होता. त्यापूर्वी मी जा म्हणत होते तर नको नको मम्मी, मी लग्नातच बसतो आता, घोड्यावर राहू दे आता, असं वगैरे चाललं होतं त्याचं. तर एका दिवसाचीच ट्रिप आमची, 1 नाईट स्टे होता, पण खूप छान ट्रिप झाली. आणि फायनली आम्ही ठरवलं की आता चला आता आपण दुसऱ्या दिवशी निघूया, कारण निरंजनचा फोन येत होते त्याला सारखे की आता जायचं आहे आणि मग त्याचं पण तयारी करायची, हे ते. अजून तर डेट आलेली नाही आहे, पण आता हे बघा, आता हा कंटाळा होता दुसऱ्या दिवशी परत जाताना, त्याला झोप लागत होती, हा खाली पडत होता परत परत. तर निरंजन त्याचं डोकं धरून बसला होता. तर ही मला खूप जास्त असं क्यूट असं वाटलं की हा नेहमी प्रोटेक्ट करत असतो संस्कारला. त्याला संस्कारचं काय माहीत, त्याला थोडा त्रास झाला तर निरंजनला आवडत नाही. आणि कुठल्याही पॅरेंट्सला असं म्हणजे सीन बघताना किती छान वाटत असेल विचार करा. तर खूप छान. आणि अशा प्रकारे आमची 1 दिवसाची महाबळेश्वराची गणित ट्रिप